सर्वप्रथम या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आपल्या भारताचे भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्याचप्रमाणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या तीनही महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करतो. बापू येताना डफडं वाजवत होतं, ऐकलं तुम्ही? एवढं डफडं वाजवलं म्हणजे कान वाजून डडंग डडंग करू राहिलं. त्या लोकसभेमध्ये असंच झालं. प्रत्येक गावात गेलं बाबा डफडं, ते काय कळायला मार्ग नव्हता. फटाके आणि डफडं मिळवणार आहे, निवडणूक लढ राहिलो आपण, अजून मतदान व्हायचं, नंतर डफडं गिपडं मिरवणूक नंतर राहते. पोरांचा उत्साह एवढा बाबा, कोणत्या बी गावात गेलं ते डफडं ते फटाके. मी रात्री झोपात डडंग डडंग करत होतो, एवढे डफडे ऐकले. आणि हे कोणा शोध लावला काय माहिती, पण ठीक आहे, याच्यावरनं तुमचं प्रेम दिसतं. जो माणूस समाजासाठी झटतो, जो माणूस समाजासाठी काम करतो, त्याच्यासाठी समाज देखील रस्त्यावर येतो. एकटा येत नाही, वाजत गाजत त्या माणसाला गावातून गल्ली गोळातून घेऊन जातो. याचं एक अतिशय प्रामाणिक उदाहरण या ठिकाणी मला बघायला मिळालं. बापू, काल परवा तुम्ही मला बघितलं असेल मित्र, माझ्या हातात काय होतं? हातकडी होती, बरोबर? काय होतं? काल परवा माझ्या हातात हातकडी होती बाबा, आज माझ्या डोक्यावर पगडी आहे, बरोबर? समाजासाठी जो माणूस लढतो त्याला समाज डोक्यावर घेतो, याचंही एक उदाहरण आहे. हे सांगण्यासाठी या ठिकाणी मी आज आलो. मी सर्वप्रथम आपल्या सर्वांची माफी मागतो की शिवजयंतीच्या वेळी मला आमंत्रण देण्यात आलं होतं, त्याच्या अगोदरही मला बोलवण्यात आलं होतं. मी काही कारणास्तव येऊ शकलो नाही. मी आपल्याला येऊन आपला आशीर्वाद घेऊ शकलो नाही. तरी सुद्धा या लोकसभेला एका सरपंचाला भरभरून मतदान आपण दिलं. या आपण दिलेल्या मतदानाचा माझ्यावर कर्ज म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत परतफेड करण्याचा माझी जबाबदारी आहे, हा शब्द या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम देतो. मायाभाऊ, कालचा परवाचा विषय शेतकऱ्यांचा होता. शेतकऱ्यासाठी आवाज उचलला. आमच्या गावकऱ्यांनी मला सांगितलं, भाऊ शाळेचा प्रॉब्लेम आहे, 4-2 शिक्षक, 1-2 शिक्षक लावलं तर ठीक आहे, 4-4 शिक्षक सर कामाला लावायला लागले, आपल्या पोरांचं कसं होईल? मग मी नायब तहसीलदाराला फोन केला, तहसीलदाराला केला, शिक्षण अधिकाऱ्याला केला, बीडीओलाही केला, गट शिक्षण अधिकाऱ्यालाही केला, आणि नाहीच ऐकलं कोणी. तर मग मी गेलो आणि कलेक्टर साहेबांना सांगितलं. आता ही माझ्या कामाची पद्धत आहे. या कामाच्या पद्धतीमुळे हे सगळे लेकरं मला डोक्यावर घ्यायला लागले, गावागावात मिरवणूक माही काढायला लागले. त्यांच्या मनातल्या भावना मला कळतात आणि मला त्या बोलता येतात नव्हे, त्या मांडता येतात असं कुठतरी वाटायला लागले. म्हणून एवढा मान सन्मान तुम्ही मला देताय. बाबा, शिक्षण ही अशी गोष्ट आहे, आपण जर व्यवस्थित शिक्षण घेतलं तर आपल्या कुठल्याही राजकीय पुढाऱ्याची, कुठल्याही नेत्याची, कुठल्याही आमदार खासदारची गरज पडत नाही. कुठलाही आमदार खासदार आपली राजकीय पिढी बदलू शकत नाही, आपल्या सामान्य लोकांची पिढी बदलू शकत नाही, कुठलाही मंत्री आपली पिढी बदलू शकत नाही. आपल्या लेकरानं घेतलेलं शिक्षण आपली पिढी बदलू शकते, ही ताकद या शिक्षणात असते. म्हणून शिक्षण हे एवढं महत्वाचं आहे. आज मी शिक्षण घेतलं म्हणून बोलतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेतलं म्हणून या देशाला संविधान दिलं आणि संविधानावर हा देश चालतोय. आणि ते शिक्षण शिकवणाऱ्या शिक्षकांना इतरचं वर्णन नको म्हणून केलेला तो एक अट्टहास होता. काय शिक्षकांच्या मनामध्ये बऱ्याच जणांना वाटतं शिक्षकाला लय पगार असतो, नाही का सर? बरोबर ना? बऱ्याच जणांना वाटतं शिक्षकाला लय पगार असतो. तो पगार जास्त काय, याच्यामागची सायकोलॉजी अशी आहे, शिक्षक जेव्हा शाळेत शिकवत असतो तर शाळेत भ्रष्टाचार व्हायला नको, शाळेमध्ये काम चुकारपणा व्हायला नको. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आपल्याला भ्रष्टाचार दिसतो की नाही? तलाठी गावामध्ये येतं बाबा महसूलचं, तुम्ही दिवसभर त्याच्याकडे बघा, 50-60 लोक त्याच्याकडे येतात, ते एखादं काम करत नाही बाबा. ते काय म्हणतं, सर्व्हर डाऊन आहे, पेनड्राईव्ह घरी राहिला, असं झालं तसं झालं, उद्या करतो म्हणून सांगतात ते. आणि त्याने एक माणूस ठेवला राहतो हाताखाली, बरोबर, कागद काढून द्यायला. उद्या करतो म्हणताना 8 दिवस त्याचा फोनच लागत नाही बाबा, बरोबर. 8 दिवस फोन लागत नाही म्हणल्यावर हे जातं परेशान होऊन. हे म्हणतं, यार तलाठी साहेब म्हणले होते उद्या देतो, फोनच नाही लागत. मग ते मधलं काय म्हणतं, बाबा थोडस चिरीमिरी देऊन टाकतो, कागद भेटू नये. ही पद्धत सिस्टमची चालू आहे. मी बारकाईनं पाहिलं, पण ते मधलं काय म्हणतं, भाऊ शेतकरी म्हणतं, भाऊ 500 नाही 1000 घे, पण तेवढा 7-12 मा आणून दे, मला बँकेचं लोनचं काम आहे, क्रॉप लोनचं काम आहे, पण तेवढा पीक पेरा मा टाकून आण. ही पद्धत त्यांनी लावली. तुमच्या गावचं रस्त्याचं वांदा असेल, रस्त्याचं भांडणं असेल, तहसीलदाराकडे जर गेला असेल तर 17 वेळेस तहसीलदार तुमची तारीख घेतो बाबा, बरोबर. आणि काम कोणाचं करतो माहितीये? ज्याच्यासाठी आमदाराचा फोन येईल,
खासदाराचा फोन येईन किंवा एखाद्या राजकीय पुढाऱ्याचा फोन येईन, त्याचंच काम करतं बाबा ते. बरं त्याचा कोण निकाल लावून देतं रस्त्याचा, लावतं तर लावतं, ज्याच्याकडून निकाल लागत नाही त्याला काय सांगता माहितीये का तहसीलदार, तू कोर्टात जाय म्हणतात. काय म्हणतात? तू कोर्टात जाय. निकाल लावतं राजकीय पुढाऱ्याकडून, विरोधकाकडे ज्याचा निकाल लागला नाही त्याला कोर्टात पाठवतं. असं हे सिस्टम या ठिकाणी काम करतं. या सिस्टमच्या विरोधात कुठेतरी आवाज उचलावा, असं कोणीतरी समोर यावं, हे वारंवार लहानपणापासून मला वाटत होतं. पण जेव्हा माझ्यावर संकट आलं बाबा, मी पुण्यासारख्या ठिकाणी शिकत होतो. शिकता शिकता मी गरीब शेतकऱ्याचा पोरगा, 2-3 एकरवाला शेतकरी मा बाप होता. मी शिकत होतो. अचानक बापाची तब्येत खराब झाली, मला घरी यावं लागलं. निदान झालं की लिव्हर खराब झालं, लिव्हर ट्रान्सप्लांट मी केलं बाबा. मला वाटलं आपण UPSC MPSC चा अभ्यास करू राहिलो, आपल्या बापाला जर आपण वाचवू शकलो नाही तर जिल्ह्याला कसं वाचवणार. मग मी गावाकडे आलो, लिव्हर ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन केलं. 45 लाख रुपये बाबा मला खर्च लागला. मी जमीन विकून तो खर्च केला, पण ऑपरेशन काही सक्सेस झालं नाही. 6 महिन्यात माझे वडील चालते झाले, माझे वडीलही गेले, मी आद्दू झालो, माझी 2 एकर जमीनही गेली, माझं शिक्षणही गेलं. मी उद्ध्वस्त झालो होतो. मी आवळ्या बावळ्यासारखं करायला लागलो. मला वाटलं आता काय करता. मग ते पेट्रोलची कॅन घेत, मग मला ग्रामपंचायत पासून मंत्रालयापर्यंत ज्या ज्या लोकांनी त्रास दिला होता अधिकाऱ्यांनी, त्याची सोय पाहणं चालू केली बाबा. मी डायरेक्ट म्हणलं हे ना आपल्याला त्रास दिले, थोडं लवकर ऑपरेशन झालं असतं सक्सेस झालं. ग्रामपंचायत पासून धरलं बाबा मंत्रालयाला, पेट्रोलचे कॅन घे, औषधाचा डबा घे, फवारणीचा पंप घे, न्यायचा मागं लागलो. लोक म्हणे पागल झालं म्हणते, त्याच्या डोक्यावर काय झालं म्हणे, परिणाम झाला म्हणे, पागल झालं म्हणते. तर मला सांगितलं की राजकारणात जा म्हणे, तुम्ही 4-2 गुरु भेटले आणि तुम्ही निवडणुकीच्या माध्यमातून हे काम करा म्हणे. असं होत नाही म्हणे, तुम्ही तहसीलच्या गेटवर चढता, अधिकारी लेडीज आणि तुम्ही कपडे काढता म्हणे, असं नसतं म्हणे, तुम्हाला मध्ये टाकून देतील म्हणे. सलीम अली सरोवर मध्ये बसता काय, खुर्च्या जात्या काय. आणि मग मी सोसायटीची निवडणूक होती बाबा माझ्या गावातली. आता वेळ आहे ना तुम्हाला सांगू ना. सोसायटीची निवडणूक होती बाबा. मी म्हणलं सोसायटीला आपण उमेदवार उभे करू. मग मी असे वयस्कर माणसं काढले, कारण सोसायटीत वयस्कर लोकांचंच मतदान असतं, मला काही उभं राहता येत नव्हतं. मी असे 9-10 जण उभे केले बाबा. आणि ते आता माझ्याकडून कोणी उभे राहिना म्हणून असेच उभे केले बाबा. आणि करवला त्याचा प्रचार, घराघरात जातो, आईला बाईला ताई सांगतो मतदान करा, मतदान करा, मतदान करा. 1 महिना बोंबलत फिरलो बाबा. चहा पाजा जाय लोक, मला घरी वाटीला आवाज, सगळे मेंबर पडून गेले बाबा सोसायटी. तेव्हा मला मी अजून हातात झालो, म्हणलं यार हे अवघड आहे राजकारण, हे तर सोपं वाटत होतं आपल्याला. 6 महिन्यानं ग्रामपंचायतची निवडणूक होती बाबा. आता निवडणुकीत म्हणलं आपल्याला चालतं उभं राहायला, मी उभं राहायचं म्हणलं, मला घ्यायलाच ना कोणी पॅनलला. येडाय म्हणते, कुठं बी कपडे काढतात, कुठं बी ते पेट्रोलचे कॅन घेतात, कुठं बी औषध डबा घेतो म्हणते. आणि त्याचं पॅनल एक बी माणूस निवडून नाही आला, ते कायचं निवडून येतं म्हणे. मग मला 4-2 पोरांना अपक्ष उभं केलं. अपक्ष उभं राहा म्हणले. आता काय पर्याय, एवढा संघर्ष केला, 2 वर्ष गुन्हे घेतले, मग शांत बसून काय फायदा आहे बाबा. मी अपक्ष उभं राहिलो. माझ्या गावात 1200 मतदान आहे बाबा. अपक्ष सरपंचाला बाबा 998 मतदान मारले बाबा. तेव्हा मला जादू कळली. लोक म्हणले बाबा अरे तू स्वतः उभा नव्हता, हे काय कामाचे म्हणे, हे आमच्या कधीच कामाने आले म्हणे, तू स्वतः उभा नव्हता म्हणून तुला मतदान दिलं. इथून माझी सुरुवात झाली बाबा. मी मागे वळून बघितलं नाही, कामाला लागलो. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करायचे असतील तर आपल्याला आपण कुठल्याही ताकदीनं कुठल्याही परिस्थितीत असलो तर त्या ठिकाणून जर सुरुवात केली तर ते होऊ शकतं. आज समाजामध्ये काम करत असताना माझ्या काही गोष्ट लक्षात आली. माझी एक गोष्ट लक्षात आली की जो महसूल विभाग आहे, हा कलेक्टर आहे, हा तहसीलदार आहे साहेब, या नायब तहसीलदार आहे, तलाठी आहे, हे जे लोक आहेत साहेब, मी यांना टार्गेट करत नाहीये, पण यांची कार्यपद्धती एकदम विचित्र आहे. लोकांना ते परेशान करतात. 90% काम लोकांचं यांच्याकडेच असतं. माझं तर म्हणणं आहे यांच्याकडे निकाल देण्याचे जे शासनाने जे कामं दिलेत यांना देऊ नये, कारण त्याच्यातून हे भ्रष्टाचार करतात. यांना प्रशासन मेंटेन करण्याचं काम दिलंय. प्रशासन यांनी मेंटेन करावं, लोकांच्या जीवन जगत असताना ज्या गोष्टीची गरज आहे त्याच्यासाठी यांना ठेवावं. पण हे जे निकाल देतात, प्लॉटिंगचा निकाल, रस्त्याचा निकाल, जागेच्या वाद्याचा निकाल, हा न्यायालयाकडे सरळ देऊन टाकावा आणि शेतकऱ्यांची त्याच्यातून सुटका करावी. कारण न्यायालयात भ्रष्टाचार होत नाही, इकडे भ्रष्टाचार होतो, बऱ्याच ठिकाणी भ्रष्टाचार होतो. आपला भ्रष्टाचाराविषयी सांगायचं तुम्हाला काही कामच नाही. पोलीस डिपार्टमेंटला बघितलं बाबा, मी 5-6 दिवस होतो. 5-6 दिवस मी लॉकअप मध्ये होतो. 5 दिवस बाबा पोलीस प्रशासनाचे एवढे हाल आहे. एकच हवालदार आहे बाबा, एकाच हवालदाराला 4-4 कैदी घेऊन जावं लागतं.
एकाच कम्प्युटरवर 4-4 अधिकारी काम करू राहिले. एकच ती खटारा गाडी आहे आणि त्या खटारा गाडीमध्ये एकच कैदी 10-10, 5-5 कैदी एकदाच त्या गाडीत घेऊन जातात बाबा. आणि 1-1, 2-2 तास त्या गाडीची वाट पाहावी लागते, ती गाडी कुठे गेली. असं तर आपलं पोलीस प्रशासन आहे.